नुकतीच इंडिया टीम बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कांगारूंकडून 3-1 अशी पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमला ट्रोल केले जाते। याचं कारण म्हणजे बुमराह सोडून इतर सिनियर खेळाडूंना हवा तसा परफॉर्मन्स करता आला नाही। त्यातच अजून एक प्रश्न असा की सुपरस्टार टॅग असलेले खेळाडू रणजी किंवा इतर स्पर्धा का खेळत नाहीयेत। यावर बीसीसीआयच्या धडधडीत नियमांमुळे कोहली ते रोहित पासून सगळेच खेळाडू रणजीकडे वळलेत। पण पुढे याचा भारत टेस्ट टीमला फायदा होईल का जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी, पाहत रहा 1 नंबर। जूनमध्ये इंडिया ही T20 वर्ल्ड कप विजेता ठरल्यानंतर भारताचे कोच बदललेत। राहुल द्रविड यांचे नेतृत्व गौतम गंभीरकडे आले। पण अशा वेळीही गांभीर्याने खेळायचं सोडून भारताचा खेळ अजून फिका पडलाय आणि माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंवर चांगलाच निशाणा साधला। सुनील गावस्कर, कपिल देव व इतर माजी खेळाडूंनी इंडिया टीमवर नाराजी व्यक्त केली। हरभजन सिंगने म्हटलं की भारताला सुपरस्टारची गरज नसून चांगला खेळ खेळण्याची गरज आहे। इरफान पठाण म्हटला की आजचे प्लेयर्स रणजी किंवा इतर क्रिकेट स्पर्धा का खेळत नाहीत। खेळाडूंना खेळ सुधारण्यासाठी डोमेस्टिक क्रिकेटला प्राधान्य द्यायला हवं। मग काय, यावर बीसीसीआयला जाग आली आणि पुढील महत्त्वाचे कडक नियम लागू केले, ज्यामुळे खेळाडू आणखीनच गोत्यात सापडलेले आपल्याला पाहायला मिळते। बीसीसीआय सोबत करार असणाऱ्या सर्व खेळाडूंना आता रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धा खेळणं कंपल्सरी आहे। कोणीही कुटुंबाला टूरवर घेऊन जाऊ शकत नाही। जर टूर 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर कुटुंब केवळ 14 दिवसच खेळाडू सोबत राहू शकतात। खेळाडू इतर वाहनाने प्रवास न करता फक्त टीम बसनेच प्रवास करतील। विमान प्रवासादरम्यान खेळाडूंच्या सामानाचे वजन 150 किलोपेक्षा जास्त असल्यास बीसीसीआय त्याचे पैसे देणार नाही, तर खेळाडूंना त्याचे पैसे द्यावे लागतील। अजून एक महत्त्वाचा निर्णय असा की जसं काम तसं दाम। जर कामगिरी उत्तम नसेल तर खेळाडूच्या पगारात कपात केली जाणार आहे। आता बीसीसीआयने इतक्या नियमांचं भडीमार केल्यानंतर सर्व सिनियर प्लेयर्स वठणीवर येतील। विराट कोहली तब्बल 12 वर्षांनंतर रणजी खेळणार आहे। त्याने शेवटची रणजी मॅच 2012 मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध खेळली होती। आता 30 जानेवारीपासून दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी कोहलीने स्वतःला उपलब्ध करून दिले। सोबतच भारताचा कॅप्टन रोहित शर्मा मुंबई टीममध्ये कमबॅक करणार असून 10 वर्षांनी रणजी खेळणार आहे। एकंदरीत बीसीसीआयच्या नियमांमुळे सिनियर प्लेयर्सला मोठा धक्का बसलाय। शिवाय टीममधील इतर खेळाडूही रणजीसाठी तयारी करत आहेत। पण या सर्व प्रिपरेशनचा फायदा पुढच्या महिन्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणार हे नक्की आहे। अशाच क्रीडा विश्वातील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।